गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात पावसानं उघडीप दिली आहे। काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसतायत। दरम्यान राज्यात रविवारपासून पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। त्यानंतर सलग काही दिवस पावसाचा जोर कायम राहील। मुंबईत पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहील। नाशिकच्या मालेगावमध्ये शिक्षक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे। शिक्षण उपसंचालक प्रवीण पाटील, उपशिक्षण अधिकारी उदय देवरे, अधीक्षक सुधीर पगार यांना अटक करण्यात आली। सर्व आरोपींना 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। चौकशीमध्ये जसं जसं तपास पुढे होणार आहे अजून मोठे प्रकरण वाढणार आहे। या प्रकरणात 1000 कोटीच्या वरती भ्रष्टाचार झालेला आहे। याची चौकशी आता जसे जसे आर्थिक गुन्हे शाखेकडून होईल तसं मोठे अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता आहे। बोगस शिक्षक भरती प्रकरणात काल शिक्षण अधिकारी नाशिक जिल्हा परिषद आणि अधीक्षक या दोघांना अटक झालेली आहे। आज त्यांना माननीय न्यायालयासमक्ष रिमांड कमी हजर केलं असता 13 सप्टेंबरपर्यंत 5 दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे। अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीची नगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली। या निवडणुकीत भाजपचे पराग मेहता विजयी झाले। मेहता यांनी 15 पैकी 9 मतं मिळवत आपला विजय संपादन केला, तर शिंदेच्या शिवसेनेच्या कल्याणी दबके यांना अवघी 5 मतं मिळाली। पाली नगरपंचायतमधील तत्कालीन नगराध्यक्ष यांचा सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं। त्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली। त्यामुळे पाली नगरपंचायतीमधील मित्रपक्षांचा हा लढा परस्पर विरोधी कायम राहण्याची शक्यता आहे। तर निवडणुकीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सासूर गावात माजी उपसरपंचाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली होती। गोविंद बर्गे असं त्यांचं नाव होतं। या प्रकरणी मृताच्या मेहुण्यानं पोलिसात तक्रार दिली असून कला केंद्रात काम करणाऱ्या एका नर्तिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पूजा गायकवाड असं 21 वर्षीय तरुणीचं नाव आहे। आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पूजा गायकवाडला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सोलापूरच्या बार्शीच्या कला केंद्रातील नर्तिकेमुळे उपसरपंचाने आत्महत्या केल्याचं प्रकरण ताजं असताना कला केंद्राशी संबंधित आणखी एक घटना घडली आहे। माढ्याच्या वेडेगाव येथील जय मल्हार कला केंद्राच्या बाहेर गोळीबार झाला। एकच बैठक लावण्याच्या कारणावरून हा वाद झाला। या वादादरम्यान एकानं पिस्तूल काढून गोळीबार केला। त्यामध्ये देवा कोठावळे नावाची व्यक्ती जखमी झाली आहे। या प्रकरणात पोलिसांनी सूरज पवार नावाच्या व्यक्तीसह 3 जणांना ताब्यात घेतलंय। गोळीबार करणारी व्यक्ती आणि जखमी झालेली व्यक्ती ही एकाच गावातील आहेत। पोलिसांनी पिस्तूल ताब्यात घेऊन पुढील तपास आता सुरू केलाय। शिवागाळी ती देणारी समोर एकदम मग मी त्यांना म्हणलं की बाबा ना दादा तुझ्या बरोबर जे जोडीदार आले तू त्यांना सांग आवर घाल म्हणलं ड्रिंक केले कशाला नाही ते समोरच्या हां कशाला गेलं का मग तुझा काही समोर करून डायरेक्ट काढली कुठं लागलं तुम्हाला मांडीला। पुण्यातील औंध परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगनं धुमाकूळ घातलाय। आम्ही इथले भाई आहोत, दुकानं बंद करा म्हणत 2 भावांवर कोयत्यानं हल्ला करण्यात आला आहे। विनाकारण एका मोबाईल शॉपीच्या बाहेरची काच फोडून भीती दाखवण्यात आली, तर ही दहशत पसरवू नका असं सांगणाऱ्या माणसाची सफारी गाडी फोडण्यात आली आहे। या तिन्ही घटनांमुळे औंध परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आता निर्माण झालंय। द कॉन्ज्युरिंग लास्ट राइट्स हा भयपट नुकताच प्रदर्शित झाला। दरम्यान चिंचवडच्या स्थानिक मल्टिप्लेक्समध्ये शुक्रवारी रात्री द कॉन्ज्युरिंग लास्ट राइट्स चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या एका दाम्पत्याला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलाय। यामध्ये दोघेही जखमी झालेत। रविवारी दाखल झालेल्या तक्रारीनुसार दाम्पत्याच्या मागे बसलेला एक व्यक्ती त्याच्या पत्नीला या हॉरर चित्रपटात पुढे काय होणार याबाबत सतत मोठ्याने सांगत होता। यावेळी मारहाण झालेल्या दाम्पत्यानं नम्रपणे मागे बसलेल्या व्यक्तीला सस्पेन्स खराब करणं थांबवण्याची विनंती केली। सुरुवातीच्या विनंतीमुळे परिस्थिती शांत झाली, मात्र मध्यंतरादरम्यान पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला। दरम्यान आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। शेत सर्व्हेमधील त्रुटी पूर्ण करणं आणि 3 शेत सर्व्हेचे सीमांकन अहवाल पूर्ण केल्याबाबतचा अहवाल देण्यासाठी 15,000ची लाच घेणाऱ्या वन सर्वेक्षकाला उपवन संरक्षक कार्यालयात लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं। यवतमाळ लाचलुचपत विभागानं ही कारवाई केली आहे। सुमित अक्कलवार असं लाचखोर सर्वेक्षकाचं नाव आहे। नागपुरात सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपी लॉरेन्स हेनरीला अटक करण्यात आली। आरोपीने नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सुमारे 1,60,00,000 गंडा घातल्याचं तपासात उघड झालंय।
परळी बीड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. डंपरनं दुचाकीला दिलेल्या धडकेत जळगव्हाणचे सरपंच वसंत चव्हाण आणि त्यांचे नात श्रुती चव्हाण यांचा जागीच मृत्यू झालाय. तर सरपंच वसंत चव्हाण यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्यात. वसंत चव्हाण हे त्यांच्या नातीला दवाखान्यात दाखवून पुन्हा घरी परतत होते, त्यावेळी हा भीषण अपघात झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. सोलापूर ग्रामीण हद्दीतील अक्कलकोट आणि सांगोल्यातील 2 वाळू तस्करांवर कारवाई करण्यात आली. वाळू तस्करीचे गुन्हे दाखल असलेल्या दोघांवर एमपीडीए अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. सांगोला तालुक्यातील पप्पू इंगोले आणि अक्कलकोट तालुक्यातील पिंटू पाटील असं कारवाई करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील फुरुस कोयनार रस्त्याला मोठं भगदाड पडल्याचं समोर आलंय. खेड दापोली मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या फुरुस गावातून कोयनार इथे जाण्यासाठी असलेल्या रस्त्याच्या मधोमध हे मोठं भगदाड पडलंय. रस्त्याच्या मध्यभागी भगदाड पडल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानं वाहतूक रोखण्यात आली. नव्यानं तयार केलेल्या रस्त्याला भगदाड पडल्यानं ग्रामस्थ धास्तावले. नागपुरातील दही बाजारात जबलपूरहून आलेलं 4,431 किलो दही जप्त करण्यात आलंय. याची बाजारातील किंमत 1,77,000 एवढी आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. हे दही जबलपूरमधील केसरवाणी डेअरीतून राजकुमार फुलचंद गुप्ता यांनी नागपूरमध्ये पाठवलं होतं. मुंबईतील गोरेगाव पश्चिम भागातील एसव्ही रोडवरील मॅकडोनल्ड्स इमारतीत दुपारी 12:30च्या सुमारास भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली, तर आगीत अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेरही काढलं. सध्या फायर कुलिंगचं काम सुरू असून पोलीस आग कशामुळे लागली याचा शोध घेत आहेत. भंडारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली आहे. यात भंडारा आणि लाखनी तालुक्यात वीज कोसळल्याची घटना समोर आली. एका घटनेत मानेगाव बाजार शेत शिवारात पाळीव जनावर चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वीज कोसळल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. बबन भदाडे असं मृत गुराख्याचं नाव आहे. तर दुसरी घटना लाखनी तालुक्यातील बोरगाव राजेगाव इथे घडली आहे. दुर्गाप्रसाद लांडेकर यांच्या घरावर वीज कोसळल्यानं घरातील वीज उपकरणांसह काही साहित्य सुद्धा जळून खाक झाले. वीज कोसळल्यानं घराच्या खिडक्यांचे तावदान फुटलेत, तर भिंतींना तडे गेलेत. घटनेच्या वेळी घरात कुणीही नसल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार संघटनेच्या वतीनं भीक मागो आंदोलन करण्यात आलं. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग आणि वयोवृद्ध लाभार्थ्यांचं मागील 5 महिन्यांचं अनुदान रखडल्यानं प्रहार कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकार तुपाशी, दिव्यांग उपाशी, भीक दया, भीक द्या अशी घोषणा देण्यात आल्या. तर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी हातात पाट्या घेऊन आणि लोकांसमोर प्रत्यक्ष भीक मागत सरकारचं लक्ष वेधलंय. नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात आंदोलन केलं. नाफेड आणि एनसीसीएफच्या खरेदी धोरणांवर आरोप करत शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयातच ठिय्या मांडला. त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या समोर कांदे ओतून घोषणाबाजी सुद्धा केली. एकतर कांद्याला हमी भाव द्या किंवा आम्हाला इच्छामरण द्या अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. ठिय्या आंदोलनात घोषणाबाजीसोबत शेतकऱ्यांनी भजनही गायलं. मुंबईच्या नेव्हीनगरमध्ये गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्याकडून इन्सास रायफल आणि 2 मॅगझिन्सची चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी महाराष्ट्राबाहेरून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांची 15 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. चोरी करण्यात आलेली इन्सान रायफल आणि 40 राऊंड्स हे पोलिसांनी जप्त केले होते. ठाणे वाशी ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलमध्ये 2 प्रवाशांमध्ये सीटवर बसण्याच्या वादातून जोरदार हाणामारी झाली. प्रवाशांमध्ये अचानक झालेल्या भांडणामुळे काही वेळ वातावरण तणावपूर्ण झालं. मात्र इतर सहप्रवाशांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाद शांत झाला. त्यामुळे मोठा अनुचित प्रकार टळलाय. लोकलमध्ये रोजच्याच प्रवासात सीटवरून भांडणं होण्याचे प्रकार अधूनमधून घडत असल्यानं प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. वसईतील एका बंगल्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या 11 सराईत दरोडेखोरांना अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी गावठी कट्ट्यासह प्राणघातक शस्त्रास्त्र आणि दरोड्यासाठी वापरण्यात येणारं अन्य साहित्यही जप्त केलंय. आणि यानंतर आता बातमी आहे दिल्लीमधून. नवी कोरी थार गाडी थेट पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली. नव्या गाडीच्या टायरखाली लिंबू ठेवून फोडायचं होतं, मात्र चुकून एक्सेलेटर जोरात दाबला गेला आणि गाडी थेट खाली कोसळली. गाझियाबादच्या इंदिरापुरम येथील मनी पवार यांनी ही नवी गाडी घेतली होती. यावेळी चुकून एक्सेलेटर दाबल्यानं हा अपघात झालाय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मीडिया ट्रायल सुरू असल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला होता. रोहित पवारांच्या याच आरोपांचं समर्थन आमदार अमोल मिटकरींनी सुद्धा केलंय. माध्यमांकडून अजित पवारांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा दावाही मिटकरींनी केलाय. नाही, साहजिक आहे. मी मागे पण म्हणालो होतो की राजकारणामध्ये कधी कोणी एकत्र येऊ शकतं. दोघांना सुरुवातपासून मी शुभेच्छा देत आलोय. आताही त्यांना शुभेच्छा आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील गणेशोत्सवापासून आतापर्यंत ह्या भेटीगाठी जरा अधिक घट्ट होत आहेत. त्याच्यामुळे दुसऱ्याला काही वाईट वाटण्याचं कारण नाही. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी सलमान वोहरा आणि प्रदीप ठोंबरे यांचा जामीन अर्ज विशेष मोका न्यायालयानं फेटाळलाय. 12 ऑक्टोबरला बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती. या प्रकरणी आतापर्यंत 26 जणांना अटक करण्यात आली आहे. तर लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई आणि झिशान अख्तर अद्याप फरार आहेत. भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळलाय. राहुल धोत्रे या तरुणाच्या हत्येप्रकरणी उद्धव निमसेवर गुन्हा दाखल आहे. निमसेच्या मागावर पोलिसांची 4 पथकं तैनात असून नाशिक पोलिसांच्या तपासावरही हायकोर्टानं ताशेरे ओढले. अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात अॅडव्होकेट महेश मुळे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या 6 गुंडांविरोधात न्यायालयात 1700 पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं. बिश्नोई गँगकडून वारंवार सलमान आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न यापूर्वीही झालाय. माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्याही सलमानच्या जवळीकतेमुळेच झाल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय. त्यामुळे या प्रकरणात आता विशेष सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट महेश मुळे हे बाजू मांडतील. अभिनेता सलमान खानला मिळालेल्या धमक्यांमुळे बिग बॉसच्या निर्मात्यांनी सेटवरील सुरक्षेबाबत अनेक कडक उपाययोजना केल्या आहेत. बिग बॉसच्या सेटवर आता लाईव्ह प्रेक्षकांची एंट्री थांबवण्यात आली आहे. याशिवाय शोशी संबंधित सर्व लोकांची पार्श्वभूमी तपासली जाते. मग ते कायमचे असोत, तात्पुरते असोत किंवा विक्रेते असोत. शोच्या संपूर्ण टीमसाठी कडक प्रोटोकॉल्स निश्चित करण्यात आले आहेत आणि प्रत्येक स्तरावर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे. पुण्याच्या हडपसरमध्ये उदय सामंतांच्या बैठकीनंतर 2 पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. दत्ता खवले शहर प्रमुख आणि माजी उपशहर प्रमुख यांच्यामध्ये बाचाबाची झाली. उदय सामंत यांना भेटण्यावरून पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं ही मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी थेट केंद्र सरकारला इशारा दिलाय. नवी मुंबई विमानतळाला जोवर दिबा पाटील यांचं नाव देण्यात येत नाही तोवर विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही अशी भूमिका खासदार म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत घेतली. येत्या 14 सप्टेंबर रोजी दिबा पाटील यांची जन्मशताब्दी असून त्यानिमित्तानं भिवंडी ते नवी मुंबईतील जासाई गाव अशी कार रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत 2000हून अधिक वाहनं सहभागी होतील अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली. राज्यापुरती नाही, ते देशाचे नेते आहेत आणि म्हणून त्यांचं नाव या विमानतळात देण्यात यावं ही आमची मागणी आहे आणि तो आमचा हक्क देखील आहे. आणि जोपर्यंत ते नाव या विमानतळात देण्यात येणार नाही तोपर्यंत या विमानतळाचं उद्घाटन आम्ही होऊ देणार नाही. मुंबई सीमा प्रश्नाप्रकरणी झालेल्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत युवा समितीच्या शिष्टमंडळानं मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबतची माहिती दिली. यावेळी तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने, मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक बैठकीला उपस्थित होते. गणेश विसर्जन मिरवणुकीत जय जय महाराष्ट्र गीत लावल्याचा ठपका ठेवत 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संदर्भात समितीनं लवकरात लवकर पावलं उचलण्याची मागणी करण्यात येत आहे. मुंबईच्या मालाडच्या मालवणी परिसरात ईदच्या मिरवणुकीत फिलिस्तीनचा झेंडा फडकवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओची दखल मंत्री नितेश राणेंनी घेतली. फिलिस्तीनी देशाचा झेंडा फडकवणाऱ्यांना हिंदू राष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही असं वक्तव्य मंत्री नितेश राणेंनी केलंय. अशा कुठल्याही पद्धतीचे झेंडे आणि जिहादी मानसिकतेचे हे जे काही हिरवे वळवणारे साप आहेत ना त्यांना आम्ही सहन करणार नाही. आमचे पोलीस खातं बारकाईने या सगळ्या झेंडा फडकवणाऱ्यावर बारकाईने लक्ष ठेवू नये.
महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या विविध प्रकल्पांसाठी पर्यावरण, वने यासह विविध विभागांच्या परवानग्या आवश्यक असतात. या सर्व परवानग्या मिळवण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करावी अशी सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली. महाराष्ट्र सागरी मंडळाचे विविध विषयांचा आढावा मंत्री राणे यांनी मंत्रालयात घेतला. यावेळी राणे बोलत होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत मुंबईत रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भव्य संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यातून आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश रामदास आठवलेंनी कार्यकर्त्यांना दिलेत. मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर रिपाईला उपमहापौर पद मिळावं अशी मागणी त्यांनी या मेळाव्यातून केली आहे. तर 2 काय 3 ठाकरे एकत्र आले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही असं वक्तव्य करत आठवलेंनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर टीका केली आहे. कोल्हापुरात जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीच्या वतीने निदर्शनं करण्यात आली. काँग्रेस नेते सतेज पाटील, राजू शेट्टी यांच्यासह इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष सहभागी झाले. महावीर गार्डनपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आलं. कायदाच करायचा असेल नक्षलवादाच्या संदर्भातला तर UAPA मध्ये तुम्ही बदल करा, परंतु या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून काही सामाजिक संघटनांना अडचणीत आणण्याचं, त्यांना टार्गेट करायचं, त्यांना देशहिताच्या विरुद्ध करतायत असं म्हणून अडकवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रभादेवी येथील एल्फिन्स्टन पुलाचा मुद्दा प्रलंबित आहे. पुलाच्या पाडकामामुळे आसपासच्या 19 इमारतींमधल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मुद्दा रखडलाय. मात्र पूल पाडण्यास स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवलाय. इमारतीच्या पुनर्विकासासाठी पुलावरील वाहतूक बंद केल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू शकते आणि त्याचमुळे स्थानिक पुलाचे बांधकाम करण्यासाठी विरोध करत आहेत. आज दुपारी 3 वाजता या पुलाच्या पाडकामासंदर्भात निर्णय घेण्यासाठी बैठक होणार आहे. क्रिस्टल ब्रिज हा परवापासून बनवणार आहे. म्हणजे आज जे महाजन साहेब आहे त्यांनी सांगितलंय की आता फक्त हे नोटिफिकेशन म्हणजे कसं आहे की डायव्हर्जनचे बोर्ड लावणार, हे बोर्ड लावणार. पण आता ACB साहेबांनी सांगितलं HIT खास उद्या मीटिंग लावली आहे. इथले रहिवासी जेवढे परेल इलेक्ट्रिशियन रहिवासी लोकांना ती मीटिंग लावली आणि ते MMRDAचे जेवढे इंजिनियर्स आहेत त्याला जबाब विचारणार आहे. आणि फक्त त्यांची एक रिक्वेस्ट आहे की कायदा सुद्धा हातात घेऊ नका आणि शांततेप्रमाणे आपण विचारणार आहे त्यांना. उद्या नाही पटलं तर परत आंदोलन करू. आम्ही एवढ्या वर्षापासून इथे राहतोय. आज 60 2-3 पिढ्या आम्ही इथे राहतोय आणि तुम्ही आम्हाला कुठेही फेकलं जाणार. आज तुम्ही आम्हाला जो कॉस्ट देताय त्या कॉस्टच्या प्रमाणे बाहेर गेलो तर आम्हाला जागा मिळणार आहे. अशी ही जागा सेंटर पॉईंट आहे. सेंटर पॉईंटमध्ये आमचं अस्तित्व परत निर्माण तुम्ही करून देणार आहात का? आम्ही सोपे किती विषय मांडले त्या विषयाकडे दुर्लक्ष केलं. ब्रिज बनवायचं सगळीच ओके. ब्रिज बनवायचं आम्ही मान्य आहे, विरोधात नाहीये. पण आम्हाला पण आमचा हक्क दाखवायचा. आम्ही मुंबईकर आहोत, आम्ही इकडचे आहोत, आम्ही बाहेरून आलेलो नाही आहेत की तुम्ही उचलाल आणि कुठेही टाकून द्याल. आमचा हक्क आम्ही मागणार आहे. आम्हाला माहिती जसं झालं तसं आम्ही यांना इथले जे सेक्रेटरी वगैरे सोसायटीचे सभासद आहेत त्यांना आम्ही स्वतःहून कळवलं आणि त्यांना आम्ही उद्या मिटिंगला बोलवलेलं आहे. MMRDच्या लोकांना पण आम्ही उद्या बोलवलेलं आहे. उद्या डिस्कस करून चर्चा करून त्याच्यातून काय मार्ग निघतं ते आपण बघूया. आता फक्त आमची एकच विनंती आहे पोलीस प्रशासनाकडून, तुम्ही कायदा हातात घेऊ नका. नुसता एक बोर्ड काढल्यामुळे तुमचा प्रश्न हा सुटणार नाही. उद्या जे काय आहे ते मीटिंगमध्ये आपण चर्चा करून सोडवायचा प्रयत्न करू. साताऱ्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचा अनावरण समारंभ श्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. मंत्री उदय सामंत, शिवेंद्रराजे भोसले, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या उपस्थितीत पुण्यातील साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. मुंबईत इमॅक्स SM इंडिया 2025 या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. 10 ते 12 सप्टेंबर दरम्यान होणारे हे प्रदर्शन दक्षिण आशियातील सर्वात मोठं सागरी व्यापार आणि तंत्रज्ञानाचं प्रदर्शन आहे. यामध्ये 250हून अधिक आघाडीचे सागरी ब्रँड सहभागी झालेत. तर 20 पेक्षा अधिक देशांचे आंतरराष्ट्रीय पॅव्हेलियन आणि 80 पेक्षा अधिक तज्ज्ञ वक्ते उपस्थित आहेत. तुम्हाला सगळ्या बाबतीमध्ये या सेक्टरमध्ये ज्यांना इथे वाढायचं आहे, ज्यांना मोठं व्हायचं आहे त्या सगळ्या जणांना महाराष्ट्र राज्य ते महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही सगळ्या पद्धतीची मदत देण्यासाठी तयार आहोत. हा संदेश आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांचा घेऊन मी इथे उपस्थित झालेलो आहे. मुंबईतील लालबागच्या राजाचरणी गणेशोत्सव काळात भाविकांनी सोन्या चांदीच्या वस्तू अर्पण केल्या. आता याच सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव आज संध्याकाळी 5 वाजतापासून करण्यात येणार आहे. लालबागच्या राजाच्या व्यासपीठावर या लिलावाचं आयोजन करण्यात आलं आहे.
पश्चिम उपनगरातील गणेशोत्सवाचं सर्वात मोठं आकर्षण असलेल्या अंधेरीचा राजा काल विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. अंधेरीचा राजा परंपरेनुसार संकष्टीच्या मुहूर्तावर विसर्जनासाठी मार्गस्थ होत असतो. तब्बल 18 ते 20 तासांच्या मिरवणुकीनंतर वर्सोवा जेट्टी परिसरात दुपारी अंधेरीच्या राजाचं विसर्जन करण्यात येईल. त्याआधी वर्सोवा जेट्टीवर कोळी बांधवांकडून अंधेरीच्या राजाची पूजा होते आणि मगच खोल समुद्रात अंधेरीच्या राजाचं विसर्जन करण्याची परंपरा आहे. रायगड जिल्ह्यात अनंत चतुर्दशीच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर लगेचच येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला साक्षात साखर चौथ गणपती बाप्पाचं आगमन होतं. अलिबागमधील ठिकरूळ नाका मित्रमंडळाचा हा गणेशोत्सव दरवर्षी आगळा वेगळा असतो. हे मंडळ दरवर्षी हा गणपती बाप्पासमोर वेगळा देखावा सादर करतात. यंदा या मंडळानं साखर चौथ गणपतीला छत्रपती शिवाजी महाराजांचे युनेस्कोच्या जागतिक यादीतील 12 किल्ले साकारले आहेत. रस्त्यावरून हा देखावा एक किल्लाच उभा असल्याचा भास होतो. त्यामुळे हा देखावा बघण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. उपराष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा 12 सप्टेंबरला पार पडेल. राष्ट्रपती भवनात सकाळी 9:30 वाजता हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सीपी राधाकृष्णन यांना शपथ देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडचे हवाई सर्वेक्षण करणार आहेत. मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसानीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी हवाई सर्वेक्षण करतील. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ही अधिकाऱ्यांकडून सद्यस्थितीचा आढावा देखील घेतील. मोदींच्या या दौऱ्यात उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी हे देखील उपस्थित राहणार आहेत. 14 सप्टेंबर रोजी होणारा भारत-पाकिस्तान T20 सामना रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. उर्वशी जैन, श्रेया रॉय, आयुष द्विवेदी आणि जान्हवी तोमर या LLBच्या विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली आहे. दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशासोबत खेळणं म्हणजे नागरिकांच्या भावनांची थट्टा असल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे. या प्रकरणी याचिकाकर्ते आज न्यायालयाला तातडीच्या सुनावणीची विनंती करू शकतात. दुबईच्या मैदानात टीम इंडियानं दुबळ्या UAEवर 9 विकेट्स आणि तब्बल 93 चेंडू राखून विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं आशिया चषक मोहिमेची दणक्यात सुरुवात केली. कुलदीप यादव आणि शिवम दुबेच्या प्रभावी माऱ्यासमोर UAEचा डाव अवघ्या 57 धावांमध्ये आटोपला. कुलदीपनं 4 तर दुबेनं 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्तीनं प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे. यानंतर 58 धावांचं सोपं आव्हान भारतानं अवघ्या 27 चेंडूतच पूर्ण केलं. सलामीच्या अभिषेक शर्मानं 30 तर शुभमन गिलनं नाबाद 20 धावांची खेळी केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला उत्तराखंड उच्च न्यायालयानं तब्बल 12 कोटी रुपयांच्या गैरव्यापाराच्या प्रकरणी नोटीस बजावली आहे. याचं कारण म्हणजे BCCIकडून उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनला दिलेल्या निधीतील 12 कोटींचा गैरव्यवहार झाला असून यापैकी तब्बल 35 लाख रुपये फक्त खेळाडूंसाठी केळी खरेदी करण्यावर खर्च करण्यात आल्याचं ऑडिट अहवालात नमूद करण्यात आलंय. यासोबतच खेळाडूंना फळं देण्याच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी झाल्याचंही समोर आलंय. या संदर्भात आता BCCIला उत्तर द्यावं लागेल. करिश्मा कपूरच्या मुलांनी समायरा आणि कियान यांनी मंगळवारी वडील संजय कपूर यांच्या 30,000 कोटींच्या मालमत्तेत वाटा मिळावा अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. त्यावर काल दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. करिश्माच्या मुलांचा आरोप आहे की त्यांची सावत्र आई प्रिया कपूर यांनी बनावट मृत्यूपत्र तयार केलं. समायरा आणि कियान यांच्या वतीनं बाजू मांडणारे वरिष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी न्यायालयाला सांगितलंय की संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर त्यांचं मृत्यूपत्र कुटुंबाला कधीच दाखवण्यात आलं नाही आणि मृत्यूपत्राच्या अंमलबजावणी करणाऱ्यानेही कबूल केलं की त्यांना मृत्यूपत्र वाचण्याच्या 1 दिवस आधी याबद्दल माहिती मिळाली. ताज हॉटेलमध्ये घाईघाईनं मृत्यूपत्र वाचण्यात आलं आणि ट्रस्ट डीड सारखे अनेक महत्त्वाचे तपशील लपवण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय. या प्रकरणात पुढील सुनावणी आता 2 आठवड्यांनी होईल.